मुलांनो, आज आपण इयत्ता 12वीच्या पुस्तकातील 1.4 बिग डेटा बिग इन्साइट नावाचा पाठ पाहणार आहे. बिग डेटा मोठा माहितीचा संग्रह आणि त्यामुळे बिग इन्साइट कशी असते, मोठं आकलन कसं होतं, मोठी समज कशी होते, मोठं ज्ञान कसं मिळतं ते आपण पाहणार आहे. पहिलाच प्रश्न तिथे विचारलाय, व्हॉट इज बिग डेटा. बिग डेटा म्हणजे काय, व्हॉट इज बिग डेटा. आणि मग उत्तर दिलंय, देअर इज अ रिव्होल्युशन इन द लाईफस्टाईल. आमच्या लाईफस्टाईलमध्ये, आमच्या जीवनशैलीमध्ये रिव्होल्युशन झालेली आहे, क्रांती झालेली आहे. आमच्या जीवनशैलीमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. विच हॅज बीन अफेक्टेड, आणि त्याच्यावर परिणाम केला गेलाय. हॅज बीन अफेक्टेड पॅसिव्ह व्हॉइस आहे. आणि आमच्या लाईफस्टाईलवर परिणाम केलाय कुणी, बाय बिग डेटा. बिग डेटानं ही जी मोठ्या प्रमाणात माहिती उपलब्ध केली जाते त्यामुळं आमच्या जीवनशैलीवर खूप मोठा परिणाम झालाय. आवर फूड हॅबिट्स, आमच्या ज्या जेवणाच्या सवयी आहेत, फूड हॅबिट्स आहेत आमच्या. आवर हेल्थ केअर, आमच्या आरोग्याची जी साधनं आहेत, आरोग्याची जी उपकरणं आहेत. आवर ट्रॅव्हलिंग, आमचा जो प्रवास आहे. आवर सायंटिफिक परस्युट्स, आणि आमचं जे संशोधन आहे, सायंटिफिक परस्यूट जे आमचा, यू नेम इट, तुम्ही त्याला नावं दिलेत. अँड एव्हरीथिंग हॅज चेंज्ड. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आमची फूड हॅबिट असो, आमच्या आरोग्य सुविधा असो, आमचा प्रवास असो, आमचं विज्ञान असो, हे सगळं चेंज झालं. किती? 36 डिग्रीज, म्हणजे पूर्णपणे 360 डिग्रीमध्ये, म्हणजे पूर्णपणे आमची जीवनशैलीच बदलून टाकलेली आहे या बिग डेटामुळे. द मासिव्ह डेटा अवेलेबल विथ अस, खूप मोठ्या प्रमाणात माहिती अवेलेबल आहे, म्हणजे उपलब्ध आहे. द मासिव्ह डेटा म्हणजे मोठ्या प्रमाणात डाटा, खूप मोठ्या प्रमाणात माहिती अवेलेबल आहे आमच्याकडं. कॅन रिअली वर्क वंडर, आणि तिनं वंडरफुली वर्क केलेलं आहे. खूप चांगल्या प्रकारे, खूप उत्कृष्ट प्रकारे या माहितीनं, उपलब्ध असणाऱ्या माहितीनं एक आमूलाग्र असं, खूप अद्भुत असा बदल केलाय, काम केलेलं आहे. फ्रेंड्स, मित्र हो, डू यू नो, मित्र तुम्हाला माहित आहे, व्हॉट हॅपन्स, नेमकं काय होतं, व्हेन वी लाईक अ पोस्ट ऑन फेसबुक. तुम्ही एखादी फेसबुकवर पोस्ट लाईक केली किंवा व्हॉट्सअपवर तुमच्या एखादी पोस्ट तुम्ही लाईक केली, तर नेमकं काय होतं तुम्हाला माहित आहे? डू यू नो, तुम्हाला माहित आहे? और शेअर अ पोस्ट ऑन व्हॉट्सअप म्हटलंय. व्हॉट्सअपवर तुम्ही एखादी पोस्ट टाकली तर होतं काय नेमकं? व्हिजिट एनी वेबसाईट, किंवा एखाद्या वेबसाईटला तुम्ही भेट दिली, काय होतं? मेक ऑनलाईन परचेसेस, तुम्ही ऑनलाईन म्हणजे फ्लिपकार्टवर, अमेझॉनवर एखादी वस्तू विकत घेतली. और वॉच व्हिडिओज, किंवा तुम्ही एखादा व्हिडिओ पाहिला, युट्यूबवरचा पहा, कुठलाही पहा. जर तुम्ही हे केलं तेव्हा नेमकं काय होतं तुम्हाला माहित आहे? येस, हा, व्हॉट एव्हर ऍक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन, जी काही कामं आपण ऑनलाईन करतोय, व्हॉट एव्हर ऍक्टिव्हिटी वी डू, जी कुठली ऍक्टिव्हिटी आपण करेल कुठं ऑनलाईन, इज रेकॉर्डेड, त्याचं रेकॉर्ड ठेवलं जाते. म्हणजे आज तुम्ही एखादं गाईड विकत घेतलं तर त्याची ऑनलाईन नोंद ठेवली जाते. मॉनिटर्ड, त्याची मॉनिटरायझेशन होतं, त्याची तपासणी होते. अँड अनालाइज्ड, आणि त्याचं अनालिसिस होतं, त्याचं विश्लेषण केलं जातं. आणि मग त्यात ते बघतात की बाबा कुठल्या पुस्तकाला किती मागणी आहे, कुठल्या वस्तूला किती मागणी आहे, कुठल्या भागातून मागणी आहे, असं त्याचं एक विश्लेषण केलं जातं. किंवा कुठला वयोगट काय पाहतोय. म्हणजे आता समजा आपला जो युट्यूब चॅनल आहे आपला आवाज इंग्लिश, तर यामध्ये किती वयोगटातल्या लोकांनी हा चॅनल किती वेळा पाहिलाय, याला कोणते व्ह्यू दिलेत, याचं स्टार रेटिंग काय आहे, अशा प्रकारचं त्याचं अनालिसिस असतं. सो, आणि म्हणून अ ह्यूज अमाऊंट ऑफ डाटा इज कलेक्टेड, त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात डाटा कलेक्ट होतो.
खूप मोठ्या प्रमाणात माहिती डेटा कलेक्ट होतो. लेट मी गिव्ह अन एरिया लेट मी गिव्ह अन आयडिया. मी तुम्हाला एक आयडिया सांगतो. लेट मी गिव्ह अन आयडिया ऑफ हाऊ ह्यूज द डाटा माइट बी. हा डाटा किती ह्यूज आहे, हा डाटा किती प्रचंड आहे, याची मी तुम्हाला एक आयडिया देतो, एक कल्पना देतो. बिग डेटा कॅन बी पेटाबाइट्स और हेक्साबाइट्स. हा जो बिग डेटा जो आहे तो हे एक युनिट आहे. आता पेटाबाइट किंवा हेक्साबाइट, बिग डेटा हा पेटाबाइट किंवा हेक्साबाइट असू शकतो. ऑफ डाटा कन्सिस्टिंग ऑफ बिलियन्स अँड ट्रिलियन्स ऑफ रेकॉर्ड्स. म्हणजे हा डाटा बिलियन्स किंवा ट्रिलियन्स रेकॉर्ड्स तयार करतोय. कुणाची? ऑफ मिलियन्स ऑफ पीपल. लाखो लोकांची तर रेकॉर्ड्स केली जात आहेत. ऑल फ्रॉम डिफरंट सोर्सेस. वेगवेगळ्या सोर्सच्या माध्यमातून लाखो लोकांची माहिती एकत्र केली जाते. फॉर एक्झाम्पल उदाहरण दिलंय. सोर्स कुठले आहेत मग? वेबसाईट वरून तुमची माहिती घेतली जाते. सेल्स, तुम्ही काय सेल केले, कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर, तिथून माहिती घेतली जाते. सोशल मीडियावरून माहिती घेतली जाते. मोबाईल डाटा, तिथून माहिती घेतली जाते, अँड सो ऑन. आणि अशी बरीच क्षेत्र आहेत. या सगळ्या क्षेत्रातून तुमची माहिती गोळा केली जाते, सगळ्या समाजाची. म्हणजे भारतीय समाजात नेमकं काय आवडतंय असं तर त्यांना विचारत एका मिनिटात ते उत्तर देतात. किंवा भारतातला सगळ्यात चांगला हिरो कोण आहे, सगळ्यात सुप्रसिद्ध हिरो कोण आहे, कुणाला किती पसंती आहे, याचं रेटिंग कुठून देतात ते तुम्हाला? तर हा बिग डेटा आहे, तो कलेक्ट केला जातोय. तो कुठून? वेबमधनं, सेल्समधनं, कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटरमधून, सोशल मीडियावरून किंवा तुमच्या मोबाईल डेटावरून. द डेटा अवेलेबल टू इंडस्ट्रीज. हा डेटा इंडस्ट्रीजला अवेलेबल करून दिला जातो. ही माहिती गोळा केली जाते आणि ती उद्योगधंद्यांना दिली जाते. आणि कुठे देतात? आणि कंपनीज आणि वेगवेगळ्या कंपनीला दिली जाते. आणि मग ही माहिती कंपनीला मिळाली की इज इनॉर्मसली इन्क्रीजिंग इन व्हॉल्यूम. ही जी माहिती दिली जाते ही खूप मोठ्या प्रमाणात या माहितीमध्ये वाढ होते. इन व्हॉल्यूम, त्याच्या आकारमानामध्ये. व्हॉल्यूम म्हणजे आकारमान. ही इंडस्ट्रीला किंवा कंपनीला माहिती दिली जाते, त्याची व्यापकता वाढत आहे थोडक्यात. इन्क्रीजिंग इन व्हॅल्यूम म्हणजे. किंवा त्याचे व्हेरिएशन्स, विविधता माहितीमध्ये वाढत आहे. फिलॉसॉफी, माहिती देण्याचा वेग वाढतोय. आणि व्हेरॅसिटी म्हणजे त्याची अचूकता वाढते. आणि व्हॅल्यू आणि त्याचं मूल्य पण वाढत आहे. म्हणजे ही जी माहिती जी आहे, हा जो डेटा अवेलेबल केला जातोय एखाद्या इंडस्ट्रीला किंवा एखाद्या कंपनीला, तर याचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे, याची अचूकता वाढायला लागलेली आहे, याची विविधता वाढायला लागलेली आहे, याचा वेग वाढतोय, याचं मूल्य वाढत आहे. सच अ बिग डेटा इज इझी टू ऑब्टेन. खरं म्हणजे इतकी मोठी माहिती मिळवणं अतिशय सोपं झालंय आता. इझी आहे ते ऑब्टेन करणं, म्हणजे प्राप्त करणं, मिळवणं. बट सो मासिव्ह दॅट, पण ती इतकी माहिती प्रचंड आहे, सो मासिव्ह आहे दॅट इट चॅलेंजेस. या प्रचंड येणाऱ्या माहितीनं आव्हान दिलंय, चॅलेंज दिलंय. कुणाला? द करंट कॉम्प्युटिंग टेक्नॉलॉजीज. सध्याची जी संगणकीय जी टेक्नॉलॉजी आहे, कॉम्प्युटरची जी टेक्नॉलॉजी आहे, ह्या कॉम्प्युटरच्या टेक्नॉलॉजीला हा डाटा एकत्र येणं, त्याचं अनालाइज करणं, हे खरं एक चॅलेंज होऊन बसले. इतक्या प्रचंड प्रमाणात हा डाटा येतोय. अँड हेन्स, आणि अशा प्रकारे बिग डाटा अनालिटिक्स इज युज्ड. आणि मग हे जे बिग डाटा अनालिटिक आहे, म्हणजे ह्या खूप मोठ्या प्रमाणात आलेल्या माहितीचं जे विश्लेषण आहे, इज युज्ड टू गिव्ह इन्साइट्स. त्याचा वापर कशासाठी केला जातोय? तर इन्साइट्ससाठी, एक आकलनासाठी. दॅट वेअर प्रिव्हियसली इनकॉम्प्रिहेन्सिबल. पूर्वी हे इनकॉम्प्रिहेन्सिबल होतं. प्रिव्हियसली ते
समजण्याच्या पलीकडे होतं. म्हणजे बाबा इतक्या मोठ्या प्रमाणात डाटा गोळा करतात. म्हणजे समजा टेलिव्हिजनचा डाटा त्यांनी गोळा केलाय आणि मग महाराष्ट्रातल्या असणाऱ्या लोकांना नेमके कोणत्या प्रकारचे कार्यक्रम आवडतात त्याचा डाटा गोळा करतात आणि त्याच प्रकारचे कार्यक्रम दूरदर्शनला दाखवले जातात. आणि मग कुठला वयोगट बाबा महिला जास्त बघत असतील तर मग त्यात मसाल्याच्या जाहिराती दिल्या जातात. तर अशा प्रकारे डाटा एकत्र करतात, अनालिटिक केलं जातं, त्याचं अनालिसिस होतं त्याचं. पण हे पूर्वी प्रिव्हियसली म्हटलंय हे इनकॉम्प्रिहेन्सिबल होतं. हे पूर्वी याचं कॉम्प्रिहेन्सेशन होत नव्हतं. हे पूर्वी लोकांना समजत नव्हतं फारस. बिग डाटा अनालिटिक्स इज द कॉम्प्लेक्स प्रोसेस. आता ही एक जरा गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ह्या बिग डाटा अनालिसिस आहे, ही जी माहिती एकत्र करायची आणि त्याचं विश्लेषण करायचं, ही जरा कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे, थोडी जरा गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ऑफ एक्झामायनिंग लार्ज अँड व्हेरियस डाटा सेट्स. यामध्ये एक्झामाइन करायला लागतं, परीक्षण करायला लागतं, निरीक्षण करायला लागतं म्हणा. खूप लार्ज आणि व्हेरिड डाटा सेट, लार्ज डेटा येतो किंवा व्हेरिड डेटा येतो, त्याचं एक्झामाइन करायला लागतं, त्याचं अनालाइज करायला लागतं. और बिग डाटा टू अनकव्हर इन्फॉर्मेशन, किंवा ही जी बिग डाटाची माहिती आलेली आहे ती माहिती अनकव्हर करायला लागते. म्हणजेच ती माहिती आपल्याला एका अनकव्हर करायला लागते, म्हणजे त्याचं विश्लेषण करून ती उघड करायला लागते. सच एज, जसं की हिडन पॅटर्न, काही छुपे पॅटर्न असतात, हिडन पॅटर्न असतात. अननोन कोरिलेशन्स, काही अज्ञात सहसंबंध असतात, कोरिलेशन्स असतात. मार्केट ट्रेंड्स असतात, म्हणजेच मार्केटचा ट्रेंड म्हणजे कल म्हणा, बाजारपेठेचा कल त्यामध्ये असतोय. अँड कस्टमर प्रेफरन्सेस, आणि कस्टमर लोक, ग्राहक लोक कुणाला प्रेफरन्स देतात या संदर्भाची जी माहिती आहे, ही सगळी माहिती एकत्र करतात आणि ती अनकव्हर करायचा प्रयत्न करतात. ही माहिती नुसती अनकव्हर करत नाहीत, तर ही माहिती एक्झामाइन केली जाते. वेगवेगळे जे तज्ज्ञ आहेत ते तज्ज्ञ अभ्यास करतात, या मार्केटचा कल कुठे आहे, गिरायकांची पसंती कुणाला आहे, आणि मग तशा प्रकारचंच माल मार्केटमध्ये आणला जातो की जसं गिरायकाला आवडते, जशी गिरायकाची पसंती आहे. पुढे लेखक सांगतोय, with such a huge data available with the industries. एवढा मोठा ह्यूज डेटा म्हणजे आपण अवेलेबल आहे विथ द इंडस्ट्री, इंडस्ट्रीमध्ये, उद्योगधंद्यांमध्ये हा खूप मोठ्या प्रमाणात डेटा उपलब्ध आहे. दे कॅन हॅव इनन्युमरेबल ऍडव्हान्टेजेस. आणि ज्या कंपनीकडे हा मोठा डेटा उपलब्ध आहे, दे कॅन हॅव इनन्युमरेबल ऍडव्हान्टेजेस, त्यांना असंख्य फायदे. इनन्युमरेबल म्हणजे असंख्य. ज्या कंपनीकडे हा डेटा उपलब्ध आहे त्यांच्याकडे असंख्य असे फायदे त्यांना मिळतात. म्हणजे ते असं बघतात की बाबा ग्रामीण भागात लोक टूथपेस्ट वापरत नाहीत, मग चला त्यांनी सुरुवातीला आपण मिसरी लावत होतो तर त्यांनी डाटा अनालाइज केलं आणि आपणाला टूथ पावडर लावायची सवय लावली, ती बोटानच लावली जात होती. पुन्हा त्यांनी पेस्ट आणली, पुन्हा ब्रशनं लावायची पद्धत आणली. आता हे कसं केलं त्यांनी, तर त्यांनी आमचा अभ्यास केला आणि असा कल समाजाचा बनवला की बाबांनो तुम्ही टूथब्रश वापरला तर तुम्ही स्टँडर्ड आहे, तुम्ही कोलगेटच वापरलं पाहिजे, आपण टूथपेस्ट म्हणायचं बंद केलं. इतकी पकड घेतली त्यांनी आपल्यावर. हे कशामुळे करू शकले, तर हा जो बिग डाटा ते एकत्र करतायत, त्याचा अनालाइज करतायत, त्याचा स्टडी करतायत आणि इनन्युमरेबल ऍडव्हान्टेज त्याचा मिळवतात. अनेक प्रकारे तुम्ही अगदी कोलगेटची तुम्हाला आठवत असेल, ट्यूबचं जे टोक होतं ते अतिशय लहान होतं पूर्वी आणि ते त्यांनी पुन्हा तोंडच मोठं केलं आणि तोंड मोठं केल्यामुळे त्यांचा खप पण वाढला. त्यातून बाहेर पडणार म्हणजे पूर्वी जसं मलम यायचं बाहेर, तितक्या बारीक प्रमाणातच ते कोलगेट येत होतं. आता मात्र कोलगेटच्या ते ट्यूब आहे त्याचं तोंड त्यांनी मोठं केलं, किंवा सगळ्याच टूथपेस्ट आहे त्याचं तोंड त्यांनी मोठं केलं. हे लोकांच्याकडून त्यांना माहिती गोळा होते आणि त्यावर लोकांच्या गरजेवर मार्केटचा कल काय बघतात, कस्टमरची इच्छा बघतात आणि तसं प्रॉडक्ट ते करतात. मग जेवढा मोठा डाटा या कंपनीकडे येतो, डेटा एवढा कंपनीकडे येतोय,
त्यांना त्याचे इनन्युमरेबल ऍडव्हान्टेजेस मिळतात. हेन्स अशा प्रकारे ऑल द इंडस्ट्रीज आर ट्राईंग, प्रत्येक उद्योगधंदे ट्राईंग करतायत, प्रयत्न करतायत टू रीप द मॅक्सिमम बेनिफिट, जास्तीत जास्त फायदा लाटायचा प्रयत्न करतायत. रीप करणे तर मिळवणे म्हणूया आपण, जास्तीत जास्त फायदा मिळवत आहेत फ्रॉम इट, ह्या डाटा कलेक्शन मधून मोठा फायदा ते मिळवायला लागलेत. मेनी इंडस्ट्रीज हॅव ऍडव्हान्स्ड, अनेक उद्योगधंदे ऍडव्हान्स्ड झालेले आहेत, अनेक उद्योगधंद्यांनी प्रगती केलेली आहे बाय माइल्स फ्रॉम देअर कॉम्पिटिटर्स, आपल्या कॉम्पिटिटर पेक्षा मैलाची प्रगती, म्हणजे खूप मोठी प्रगती त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा केलेली आहे. फक्त समाजाचा डाटा एकत्र करून, समाजाचा डेटा एकत्र करून, कुठलाही डाटा म्हणा, डेटा म्हणा. इट इज नॉट द अमाउंट ऑफ डेटा दॅट इज इम्पॉर्टंट. लेखक म्हणतोय इट इज नॉट अमाउंट ऑफ डेटा दॅट इज इम्पॉर्टंट, डेटा किती आला हे नाही महत्वाचं, बट व्हॉट द ऑर्गनायझेशन्स डू विथ द डेटा. ह्या कंपन्या वगैरे जे आहेत, ऑर्गनायझेशन्स आहेत, त्या डेटाचं काय करतात इज व्हॉट मॅटर्स, ते जास्त मॅटर करतं, ते जास्त महत्वाचं आहे. डेटा किती उपलब्ध केला हे नाही महत्वाचं, महत्वाचं काय व्हॉट टू डू विथ द डेटा, त्या डेटाचं काय करतात, व्हॉट इज मॅटर्स, ते मॅटर करते. म्हणजे माहिती मिळवायची आणि त्या माहितीचा उपयोग कसा करतात हे फार महत्वाचं आहे. लेखक पुढे सांगतोय युजेस ऑफ बिग डेटा, बिग डेटाचे युजेस, बिग डेटाचे उपयोग काय आहेत. लोकेशन ट्रॅकिंग पहिला मुद्दा घेतलाय त्यांनी. आता ही जी माहिती गोळा करते त्याचा उपयोग काय, तर लोकेशन शोधण्यासाठी, आपण कुठं आहे ते शोधण्यासाठी. बिग डेटा हॅज बीन युजफुल, बिग डेटा हा उपयोगी पडत आलाय, हॅज बीन युजफुल इन आयडेंटिफाईंग, ओळखायला, अँड ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ अ प्लेस. एखाद्या प्लेस, समजा कोल्हापूरची लोकेशन नेमकी कुठे आहे महाराष्ट्रात किंवा देशात किंवा जगात, हे एक्झॅक्ट आयडेंटिफाय करायला, एक्झॅक्ट त्याचं ट्रॅकिंग करायला आपल्याला बिग डाटा मदत करत आलेला आहे. युअर जीपीएस, मोबाईल मध्ये जी जीपीएस ऍप आहे, और गुगल मॅप्स किंवा गुगल मॅप ही जी ऍप आहे, मेक यूज ऑफ बिग डेटा, त्यांनी ह्या बिग डेटाचाच उपयोग केलाय. संपूर्ण भागाची माहिती गोळा करतात आणि मग तुम्हाला जीपीएस ला जिथं जायचंय तिथं ते करेक्ट दाखवतं. किंवा तुम्ही गुगल मॅपवर नुसतं कोल्हापूर लोकेशन टाकलं की नेमकं कुठं आहे ते दाखवतं, पुन्हा कोल्हापुरात तुम्हाला कुठं जायचंय ते दाखवतं. विथ जिओग्राफिक पोझिशनिंग, भौगोलिक स्थिती जी आहे, जिओग्राफिक पोझिशन जी आहे, अँड रेडिओ फ्रिक्वेन्सी, आणि जी रेडिओ वारंवारता आहे, रेडिओ फ्रिक्वेन्सी आहे, आयडेंटिफिकेशन सेन्सॉर, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सॉर जोडलेले असतात त्याला. आता हे एक उपकरण आहे आणि ह्या सेन्सॉरच्या साह्यानं आणि आपल्या भौगोलिक स्थितीच्या साह्यानं वी गेट रियल टाइम डेटा अबाउट ट्रॅफिक. आपल्याला जीपीएस द्वारे रियल टाइम डेटा, अगदी ताबडतोब रियल टाइम डेटा आपल्याला मिळतो, लगेच तुम्हाला माहिती उपलब्ध होते. समजा तुम्ही कोल्हापूरला निघालेला आहे वारणानगर वरून, तर तुम्हाला तिथे ट्रॅफिक समजते, अबाउट ट्रॅफिक, ट्रॅफिकचा डेटा समजतो. कंजेक्शन, गर्दी वगैरे आहे का तिथं, ट्रॅफिक आहे का, किंवा दाटीवाटीचा मार्ग कुठला आहे ते समजतं ऑन अ पर्टिक्युलर रूट. म्हणजे समजा मी या रूटने गेलो, ए रूटने गेलो, तर ए रूटने गेलो तर त्याच्यावर ते दाखवते ए रूटला वाहतूक कमी आहे, बी रूटला वाहतूक जास्त आहे, सी रूटला रूट बंदच आहे, अशी माहिती मिळते. इन्फॉर्मेशन इफ द रूट इज क्लोज्ड, समजा एखादा रूट बंद आहे, समजा सी रूट बंद आहे, तर त्याची माहिती येते की बाबा सी रूट बंद आहे. और इफ इट इज वन वे रूट, आता शहरामध्ये आपल्याला काय माहित नसतं वन वे रूट, पण जीपीएस वर दाखवते की ते वन वे रूट आहे. अंडरस्टँडिंग ऍक्सिडेंट प्रोन एरियाज, आपल्याला जीपीएस वर कळतं की बाबा हा अपघात प्रवण क्षेत्र आहे, इथं अपघात होण्याची शक्यता आहे, तेही समजतं. इत्यादी माहिती तुम्हाला जीपीएस द्वारे मिळते. म्हणजे कुठून मिळते, तर हा बिग डेटा संग्रहित केलाय आणि तो जीपीएस ला पुरवलाय आणि जीपीएस लोकांना ती माहिती देते, पैसे मिळवते. यू कॅन प्लॅन युअर ओन रूट, तुम्ही तुमचा स्वतःचा रूट निवडू शकता.
अकॉर्डिंग टू द ट्रॅव्हल टाइम. तुमचं ट्रॅव्हल टाइम किती आहे बाबा, तिथं दाखवतंय ह्या रोडनं गेला तर 4:30 लागतील, 4.5 तास लागतील. या रूटने गेला तर 5.5 तास लागतील. मग तुम्ही ठरवायचं की मला 4.5 तासात जायचंय की 5.5 तासात. तर ते यू कॅन प्लॅन, तुम्ही प्लॅनिंग करू शकताय युअर ओन रूट, तुमचा रूट तुम्ही प्लॅनिंग करू शकताय अकॉर्डिंग टू द ट्रॅव्हल टाइम. तुमचं ट्रॅव्हल टाइम काय आहे त्यानुसार, अँड द ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड, आणि कुठला माल तुम्ही ट्रान्सपोर्ट करणार आहे. म्हणजे तुम्ही अवजड वाहतूक नेणार असाल तर कमी ट्रॅफिकचा मार्ग निवडाल, चांगला रस्ता निवडाल, ते आपण ठरवायचं. इफ यू हॅव ऑर्डर समथिंग ऑनलाईन, समजा तुम्ही आपलं एमचं इंग्लिश गाईड आहे त्याची ऑर्डर दिली समजा ऑनलाईन तुम्ही, यू कॅन ट्रॅक द लोकेशन ऑफ युअर गुड्स. तर तुम्हाला तुमचा जे समजा ते गाईड ऑनलाईन तुम्ही मागवले अमेझॉनवरून, तर त्याचं लोकेशन तुम्हाला समजतं. बाबा ते शिपिंग झालंय का, कुठंपर्यंत आले, तुम्हाला कधी मिळणार आहे, हे तुम्हाला समजतं. लोकेशन ऑफ युअर गुड्स इन ट्रान्झिट म्हटलंय, ट्रान्झिशन मध्ये, त्या देवाणघेवाणीमध्ये तुमचा माल, तुमची वस्तू कुठंपर्यंत आलेली आहे. यू कॅन ऑल्सो ट्रॅक द कंडिशन ऑफ द गुड्स. तुम्ही जो माल मागवलाय त्याची कंडिशन कशी आहे ते बघता. समजा एमचं गाडी आहे तर त्यामध्ये काय क्वालिटी आहे, कुठल्या फीचर्स आहेत, त्याची किंमत काय, वजन काय, किंवा त्याला किती लोकांनी पसंती दिलेली, हे सगळं पाहू शकताय तुम्ही. दिस हॅज इमेन्सली हेल्प, आणि त्याची खूप मोठी मदत झालेली आहे. इमेन्सली हेल्प झालेली आहे, प्रचंड प्रमाणात. इमेन्सली म्हणजे मदत झालेली आहे कोणाला, द लॉजिस्टिक कंपनीज, ज्या वाहतूक करणार, लॉजिस्टिक म्हणजे वाहतूक करणाऱ्या, ज्या वाहतूक करणाऱ्या कंपनी आहेत त्यांना खूप मदत झालेली आहे. काय मदत झालेली आहे, टू रिड्यूस रिस्क इन ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्टवरची रिस्क म्हणजे एखादा रोड बंद आहे तर ते जाणारच नाहीत ना त्या रोडला, किंवा अपघाती रस्ता आहे तिकडे जाणारच नाही, त्यांची रिस्क कमी झालेली आहे. इम्प्रूव्ह स्पीड, त्यांचं स्पीड वाढलंय, चांगल्या रस्त्याने ते जात असल्यामुळे स्पीडनं पोहोचतायत. अँड रिलायबिलिटी इन डिलिव्हरी, आणि माल पोहोच होण्याची रिलायबिलिटी वाढलेली आहे, विश्वसनीयता म्हणतो आपण त्याला. बाबा हमखास 3 दिवसात 4 दिवसात जे तुम्हाला दाखवलं जाईल अमेझॉनवरून, या समजा माझा माल सोमवारी येणार आहे, तुम्ही मागवलेली वस्तू, तर ती सोमवारीच येते, तुम्हाला अगोदरच समजतं, त्यामुळे तुम्ही घरी हजर राहता, रिलायबिलिटी वाढते, माल आज येणारच आहे, ती वस्तू आज येणार आहे. अशा प्रकारे लेखकानं बिग डेटाचा ट्रेकिंग मध्ये काय नेमका उपयोग होतो, किंवा लोकेशन ट्रेकिंग कसं करता, शहरात तुम्ही अननोन शहर आहे तर तिथं एखादं ठिकाण कसं शोधायचं, किंवा एखादा माल मागवला तर त्या मालाविषयी सविस्तर माहिती कशी तुम्हाला उपलब्ध होते, हे बिग डेटा जो आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला ह्या सगळ्या सुविधा मिळवलेल्या आहेत. आपण पुढच्या लेक्चरमध्ये याच्या पुढचा भाग बघणार आहे. धन्यवाद.